आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आज शिर्डीमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन तसेच माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांचा अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणार। बिहारमधील मतदार यादी छाननी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदार यादी छाननी पालिका निवडणुकीनंतरच पुढील आठवड्यात होणार देशव्यापी एसआयआरची घोषणा। लवकरच देशातील 12 ते 15 राज्यात एसआयआरचा पहिला टप्पा सुरू होणार। जळगावमध्ये जयप्रकाश बाविस्करांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठक। आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात बैठकीत चर्चा। बैठकीला 15 तालुक्यांमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। धाराशिवमध्ये भाजपच्या 29 कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। ओमराजे नाईक निंबाळकर, कैलास पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। कराडच्या घोगावमधील उद्योजक मोहनराव नायकवडी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। खासदार नितीन पाटील आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जालन्यामध्ये पंकजा मुंडेंच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नामफलकाला शिंदेंच्या सेनेनं काळं फासलं। अर्जुन खोतकरांचं फलकावरती नाव नसल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक। शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी नामफलक उखडून फेकलं। महायुतीच्या 13 आमदारांना सामाजिक न्याय विभागाचा विकास निधी। 13 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर। जिल्ह्यातील विकास कामं मार्गी लावली जाणार। राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक 1 दिवसाचा संप करणार, बंद पुकारणार। 28 ऑक्टोबरला राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांनी बंद पुकारला। कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। खत, बियाणं, कीटकनाशक वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण। विज्ञान खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर जयंत नारळीकर यांची विज्ञान रत्न पुरस्कारासाठी निवड। पुरस्कार जाहीर करताना सरकारकडून 2025च्या 8 विज्ञान श्री या पुरस्कारांची घोषणा।